बटाटा सँडविच, आलू टोस्ट किंवा पोटॅटो ग्रिल्ड सँडविच आता बाहेर जाऊन खायची काहीच गरज नाही. घरच्या घरी करा परफेक्ट ग्रिल्ड सँडविच. चला तर मग सुरू करूया. यासाठी लागणारे साहित्य बघूयात. सर्वात आधी बटाटे चांगले धुवून उकडून घ्यायचे व एका बाउलमध्ये इथे दाखवल्याप्रमाणे मॅश करायचे. यानंतर मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेऊन मिक्सरला बारीक करायचे. आता बटाट्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, गरम मसाला, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे. ब्रेडच्या एक स्लाइसला टोमॅटो सॉस लावायचा. त्यावर बटाट्याचे मिश्रण टाकून ते चांगले सगळीकडून पसरून घ्यायचे. आपल्या आवडीनुसार तुम्ही यावर चीज टाकू शकता. आता दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला मेयोनीज सॉस लावून तो ब्रेड पहिल्या ब्रेडवर ठेवायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या किंवा पनीरही टाकून टोस्ट बनवू शकता. ब्रेड भाजण्याआधी टोस्टरला आतून तेल किंवा तूप लावून घ्यायचे. तुमच्याकडे टोस्टर नसला तरी काही हरकत नाही. हे तयार केलेलं सँडविच तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकता. आणि याचा स्वस्तात उपाय सुद्धा आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्वस्तात मस्त शेगडीवर भाजता येईल असा टोस्टरचा तवा याची लिंक दिली आहे. ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. फक्त 2 ते 3 मिनिटे भाजल्यावर तयार होईल आपले बटाटा ग्रिल्ड सँडविच. बटाटा मिश्रण, टोमॅटो सॉस आणि मेयोनीज सॉसमुळे याला इतकी भारी चव येते की एका वेळी किती खाल्ले याचा हिशोबच लागत नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक व कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपी सोबत लवकरच. तोपर्यंत असेच खुश रहा, खात रहा.